नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. पेन्शनधारकांच्या मागण्यांसाठी सरकारला विशेष निवेदन. 30 ऑगस्टपूर्वी मोठ्या घोषणेची शक्यता. पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राष्ट्रीय संघर्ष समितीने सरकारकडे पेन्शनधारकांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात समितीने केंद्रीय मंत्री यांना 10 ऑगस्टला निवेदन दिले आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. निवेदनातील पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही समितीने दिला आहे. 81 लाख पेन्शनधारकांचा प्रश्न. सुमारे 81 लाख EPS 95 पेन्शनधारक असून अनेक कर्मचाऱ्यांनी 30 ते 35 वर्ष सेवा केली असून वेतनातून योगदान जमा झाले आहे. मात्र निवृत्तीनंतर मिळणारी किमान पेन्शन अत्यंत कमी असल्याचे वृद्ध पेन्शनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. किमान पेन्शन 7,500 करण्याची मागणी. EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीने केंद्र सरकारसमोर किमान पेन्शन 7,500 आणि त्यावर महागाई भत्ता देण्याची प्रमुख मागणी केली आहे. समितीच्या 4 प्रमुख मागण्या. EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीने सरकारकडे 4 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. पहिली मागणी EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 7,500 अधिक DA करण्यात यावी. दुसरी मागणी पेन्शनधारक आणि त्यांच्या जीवनसाथीला मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तिसरी मागणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पात्र पेन्शनधारकांना वास्तविक वेतनाच्या आधारे उच्च पेन्शन देण्यात यावी. चौथी मागणी नॉन EPS पेन्शनधारकांसाठी 5,000 मासिक पेन्शन लागू करण्यात यावी. 30 ऑगस्टला घोषणेची अपेक्षा. यंदाच्या 30 ऑगस्ट 2026 रोजीच्या निमित्ताने सरकारने किमान पेन्शन 7,500 आणि त्यावर DA देण्याची घोषणा करावी अशी मागणी केली आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो EPS 95 पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीने दिला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे देशभरातील EPS 95 पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.